आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सर्वांना नमस्कार। मी तहसीलदार खानापूर बेटा आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत। या आम्ही सर्वांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो। खिरा पॅथर सेनेच्या वतीनं, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभाग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्ष संघटना, त्याचबरोबर या तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय योगेजी कुर्ते साहेब, त्याचबरोबर पोलीस प्रशासन या सर्वांच्या वतीनं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेला सामाजिक जो विचार आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार बाबासाहेबांच्या पक्षामध्ये पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही खरं तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा माझा जो समतेचा, विचारांचा, लढाईचा जो संघर्षाचा रथ आहे तो मला पुढे घेऊन जाता येत नसेल तर तो पाठीमागं तरी जाऊन देऊ नका। त्या उक्तीप्रमाणे या रथाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते प्रयत्न करतोय। बाबासाहेबांचा रथ मागं जाणार नाही यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीनं, जिद्दीनं आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रेरणेनं आम्ही काम करतोय। त्यांचा विचार आत्मसात करणं आणि त्यांच्या विचाराचा पायीक म्हणून काम करणं हीच खरं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी आम्ही अभिवादन करतो। आज खानापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आमचे सर्व धम्म बांधव आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सर्व आम्ही जमा झालो आहोत आणि सर्वांनी मिळून बाबासाहेबांना अभिवादन करून आज आम्ही बाबासाहेबांनी जे सर्व धर्मियांसाठी पूर्ण तन, मन, धन पूर्णपणे बाबासाहेबांनी जे खालच्या समाजासाठी केलेलं आहे आणि तो आमचा समाज कधीही विसरू शकत नाही एवढंच मी बोलतो आणि माझे अभिवादन। तर खरंच आहे की अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना अभिवादन करून या ठिकाणी आज विश्वरत्नाचा, क्रांती सूर्याचा आजचा दिवस म्हणजे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज या ठिकाणी सर्व बहुजन बांधव विटेकरांच्या वतीनं या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून झालेलं आहे। परंतु शाहीर आणि गायक, गीत गायन म्हटलं तर बाबासाहेबांना मी एक माझ्या गायक या नाते मी बाबासाहेबांना हे गीत मी त्यांच्या चरणाशी अर्पण करतो आणि हे गीत प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या। अरे सागरा, अरे सागरा, भीम माझा येथे निजला, शांत हो जरा। अरे सागरा, बघा प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या। दिनांसाठी कष्ट साहिले माझ्या अभिमाने, हक्क दिले मिळवून आम्हा अतिश्रमाने, सोडूनही गेली गाई, सोडूनही गेली गाई, आपुल्या या वासरा। अरे सागरा, भीम माझा येथे निजला, शांत हो जरा। अरे सागरा, बघा बाबासाहेबांचं ज्या वेळेला दुःखद घटना घडली त्यावेळी प्रत्येक खेड्यापाड्यात त्यावेळेला मोबाईल फोन नव्हते, त्यावेळेला पत्र मनी ऑर्डर व्हायची, परंतु त्यावेळेला रेडिओ होता आणि त्या रेडिओच्या माध्यमातून लोकांच्या घरी ही दुःखद घटना समजली
आणि लोक जागोजागी कोणी शेळ्या बांधत होतं, कोणी लेकराला पाजत होतं, तर माझी माय माऊली लेकराला पाजत होती, कोणी धारा काढत होतं. सायंकाळची वेळ होती, जशी जशी कानावरती पडत गेली तसा तसा जनसागर बाबासाहेबांना भेटण्यासाठी, बाबासाहेबांच्या त्या शेवटचं दर्शन, अंतिम दर्शन घेण्यासाठी खेड्यापाड्यातून गावागावातून लोकांचा लोट लागला. आणि शेवटचं दर्शन घेण्यासाठी बाबासाहेबांना भेटण्यासाठी 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जनसागर लोटला. म्हणून म्हणायचं आहे, बाबासाहेबांची इच्छा, बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत लिहित होते. बाबासाहेबांनी 5 तारखेला बाबासाहेब बौद्ध आणि त्यांचा धम्म हे बुक लिहित होते आणि त्यावेळेला शेवटची काही पानं राहिली होती, ती पानं लिहित होते आणि त्यावेळेला सर्व पूर्ण केलं. परंतु बाबासाहेब रात्रभर झोपले नव्हते आणि शेवट 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. म्हणून म्हणायचं आहे, बाबासाहेबांची इच्छा, बौद्धमय करीन भारत हीच मनी आस, बौद्धमय करीन भारत हीच मनी आस, आनंदाने ठेवीन मी या समाजास, स्वप्न तुटले डोळे मिटले, स्वप्न तुटले डोळे मिटले, आता ना सहारा अरे सागरा, भीम माझा येथे निजला, शांत हो जरा अरे सागरा, अरे सागरा, अरे सागरा. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.